उद्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि त्या पूर्वसंध्येला एका क्रांतिकारक पुस्तकाचं प्रकाशन होते आहे. ही घटना मला अतिशय महत्त्वाची वाटते. त्यासाठी डॉक्टर विनायक विजय जाधव आणि रेणुताईंचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांच्या वतीनं. अतिशय सुंदर या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय ठाकूरदासजी महाराणी साहेब, जाधव साहेब, उपस्थित सर्व क्रांतीपीठ, हे व्यासपीठ नाही हे क्रांतीपीठ आहे. समोर गाडगे बाबांची प्रतिमा लावलेली आहे, लक्षात घ्या. हा कार्यक्रम साधा सुद्धा नाही. या कार्यक्रमाचा आवाज जी अशांत भूमी आहे त्याला भूमिका देणारा हा कार्यक्रम आहे. ज्याला आम्ही आमचं लाडकं लेकरू मानतो त्या विनायकनं फार अप्रतिम बॅटिंग केलेली. मला बरा अभिमान वाटतो की तो माझा विद्यार्थी आणि शिक्षकाला सगळ्यात आनंद केव्हा होतो त्याच्यापेक्षा त्याचा विद्यार्थी जेव्हा मोठा होतो तेव्हा. गौरवाची गोष्ट आहे. त्याने अनेक चित्रपटांची गाणी लिहिली, त्यांना अनेक गाणी आपल्याला आता इथे म्हणून दाखवली. हा प्रसिद्ध गाणी कारण ती मलाही आवडतात. मी आंघोळ करताना ती गाणी नेहमी गुणगुणतो आणि मला सांगायला मला भूषण आहे, गौरव आहे की त्याच्या हाताशी आज 11 मराठी चित्रपट आहेत. वेटिंग मध्ये येतो आता मी माझ्या सिनेमासाठी गाणी द्या म्हणून. एक तांड्यावरचं लेकरू की ज्याच्याकडे कोणताही ज्ञानाचा गाण्याचा वारसा नाही. खरंच 2 लेकरं आहेत. एक विजू आहे, हे दुसरं लेकरू आहे माझा. आज मी दत्तक घेतलेलं. मी काल अक्षरशः आजारी होतो आणि अर्ध्या प्रवासातून माझ्या लाडक्या बायकोनं, लाडक्या बहिणी नव्हे, मला फोन केला, विजूला फोन केला की सरांना अर्ध्या वाटेतून परत पाठवायची परवानगी द्या. माझी मनस्थिती रात्री अत्यंत भयंकर होती. गाडीमध्ये 2 डॉक्टर होते आणि उतरल्या अकोल्या नाक्यावर विजू डॉक्टर भेटला आणि माझा आजार पळून गेला. मी आता ताजा टवटवीत आहे आणि तुमची क्षमता असेल तर 1-1.5 घंटा भाषण करू शकतो. महाराणी साहेबांची अनुमती घेऊन खोटी धमकी दिली, एवढं नाही बोलणार. 15 मिनिटाची मांडणी करेल. या संग्रहाला मी मनपुष्ट लिहिलं. त्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी मांडल्या तर तुम्ही वाचले असतील. फक्त 2-4 गोष्टींचा उल्लेख मला करणं फार महत्वाचं वाटतं. मी नाही ना त्या अनेक गोष्टींचा उल्लेख केला. प्राचार्य झोळ सरांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला, फार महत्वाचा उल्लेख केला. एक लक्षात घ्या की आता अतिशय अस्सल वाङ्मय पुण्या मुंबईत लिहिलं जात नाही. मी पुन्हा वाक्य सांगतो अजून ज्यांना ऐकलं नसेल त्यांनी. ज्या पुण्यातून मी आलो त्या पुण्यामध्ये विजय विनायक सारखं कोणी लिहित नाही. अत्यंत जबाबदारीचं वाक्य आहे. हे काही खोल वाक्य नाही, फालतू वाक्य नाही, पक्क वाक्य आहे. घासून व्यक्त केलेलं वाक्य. डॉक्टर विजय जाधवांचा मला फार अभिमान वाटला की त्याने हा संग्रह
या देशातल्या ज्या महिला शिक्षणापासून दूर राहिल्या, अशा माय माऊल्यांना सावित्रीबाई फुले यांनी पहिली भारतातली शाळा काढली. त्याला विजयने हे पुस्तक समर्पित केले. अस्वस्थ तांडा नावाच्या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आणि त्याने अनेक पद्धतीने बंजारा बोली भाषेचं, तांड्यावरचं, शेतीवरचं, निसर्गावरचं, महिलांचं दुःख, स्त्रियांचं दुःख, आता तर सगळं गंगतीत बसलेलं आहे. किती मोठ्या अंतःकरणाने गावातली माणसं आली, त्याच्या गंगतीत रक्ताची माणसं आली, त्यांची सत्कार करत होती, तेव्हा आमचेही डोळे आनंद आश्रमी भरलेले होते. या माणसांमध्ये मलाही माझा बाप दिसतो, आजही माझं गाव या माणसात मला दिसतंय. त्या माणसांच्या साक्षीनं विजयानं ही क्रांतीची मशाल आज पेटवलेली आहे. हा नुसता कविता संग्रह नाही, हा कमिटमेंटचा कविता संग्रह, बांधिलकीचा. आणि बांधिलकीचा लिहिण्यासाठी खूप दम लागतो, अनेक दम तोडतात, इतकं सोपं काम नाही. म्हणून ह्या सगळ्या कविता वास्तवाच्या विस्तवाच्या कविता आहेत. या कवीची भाषा, या कवितेची भाषा ही जाळाची भाषा आहे. बदल झाला पाहिजे. जागतिक कीर्तीचे एक धुमिल नावाचे कवी त्यांनी असं लिहिले की एक आदमी रोटी बेलता है, एक दूसरा आदमी रोटी खेलता है, और एक तीसरा आदमी है जो न रोटी खाता है न रोटी बेलता है, वो सिर्फ रोटी के साथ खेलता है. मैं पूछता हूं ये तीसरा आदमी कौन है? और हमारे देश की संसद मौन है. हा जो शब्द आहे ना हिंदी मधला, तो शब्द अग्नीचा बाण होऊन विजयच्या या कवितेमध्ये आलेला आहे. या कवितेचं उद्या काय होईल हे भविष्य सांगण्यासाठी मी आलेलो नाही, पण ही कविता प्रत्येक वाचणाऱ्याला ती माझी वाटेल इतकी तर हवी या कवितेत आहेच. आणि मला वाटतं की इतकं मोठं पण कवितेचं दुसरं काय असू शकतं. मगाशी विनायकनं खूप गोष्टी सांगितल्या, साध्या साध्या, इतकं सुंदर गोष्टी त्या सांगितल्या, फार स्पॉन्टेनियस पद्धतीने तो बोलत होता, सहजपणे बोलत होता. विजयची कोणतीही ओळख नसताना, त्याला पायरे नसताना नांदेडच्या विद्यापीठात त्याची एक कथा मी अभ्यासात लावून टाकली. म्हटलं लेकरू कुणाचं मला काही देणं घेत नाही, पण ते लिहितं ते माझ्या काळजातलं लिहितं, म्हणून ते सिलेबसला लावलं पाहिजे. मराठीच्या अभ्यासक्रमाचा 5 वर्ष अध्यक्ष होतो विद्यापीठाचा, आणि त्यात मी शपथ अशी घेतली होती की बोर्डावर जे 15-16 लोक आहेत या लोकांचं काहीही सिलेबसला लावायचं नाही, त्यात केशवकेशव सुद्धा लावायचं नाही. अनेक सदस्य घेऊसले, असं कसं काय? म्हटलं असंच आहे, मी अध्यक्ष, मी ठरेल कसं करायचं. म्हणून जी माणसं रात्रंदिवस पुन्हा उभी आहेत, जी माणसं डोंगर कपारीमध्ये राहतात, ज्या माणसांच्या घरातली सकाळची आणि संध्याकाळची चूल पेटण्याची भ्रांत आहे, त्यांच्यासाठी जे लिहितात त्याच्यामध्ये विजयचा नंबर फार वरचा आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आजारपण झाकून मी समारंभाला आलो आणि इथे आल्यावर माझा आजार सुद्धा पळून गेला. मी नाही बघितल्यावर विचारला, महाराज साहेबांना बघितल्यावर पाहिलं, इतकं तरुण व्यक्तिमत्व. विनायकने उल्लेख केला की 80 वर्षाची व्यक्ती अमरावतीपासूनचा प्रवास करून आपल्या संस्थेमधलं एक लेकरू मराठी शिकवणार, की ज्याचा सगळा वारसा हा घामाचा आहे, लक्षात घ्या, ज्याचा सगळा वारसा आणि वसा हा श्रमाचा आहे.
वेदनेचा आहे, दुःखाचा आहे आणि अन्न पाणी वस्त्र निवाऱ्याचा आहे. त्या माणसांसाठी हा लिहिणारा माणूस आहे. संत सेवालाल महाराजांची श्रद्धा त्याच्या कवितेत अशी ओतप्रोत घडलेली. हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक साहेबांचा स्वर या कवितेला बांधले. बाबासाहेब, ज्योतिराव, गाडगे बाबा, शाहू, तुकडोजी महाराज, सयाजीराव, सगळी जी परंपरा आहे, या परंपरेनं उपेक्षितांचं अंतरंग ओळखण्यासाठी लिहिलं आणि आयुष्य चंदनासारखं झिजवलं. या परंपरेच्या पंक्तीत बसणारा हा विजयी विजय आहे. हे साधं लेकरू नाही, लक्षात घ्या. मी खेड्यात नाही, पण आज मला वाटतं मी सुद्धा कांड्यातलाच आहे. या समारंभाला येत असताना माझ्याही अंतःकरणाचा तांडा झालेला आहे. म्हणून ही भावना मानाने साहेब अशी लेकरं तुम्ही पंखाखाली घेतली आणि 44 पासून 4-5 वेळा त्याचं एक ग्रेड सॅल्यूट केला तुम्हाला. उत्तम महाविद्यालय सुद्धा पुन्हा तोच मुद्दा आहे, शहरात नाहीये. ती वाशिम मध्ये, ती अंबड मध्ये, ती घनसावंगी मध्ये, ती गडचिरोली मध्ये, ती वसमत मध्ये, ती कळमनुरी मध्ये, ती कळमनुरी मधला पठ्य. विजय काय, मी काय, विनायक काय, किंवा यातले अनेक जण काय, यांना ज्ञान परंपरेचा उत्तुंग वारसा नाही आणि हेच आपलं यश आहे. आपण आता आपल्या उजेडाच्या वाटा आपण निर्माण केल्या. विलास ढोरे सर मागे बसलेले, जीवाचा कान करून ऐकताय. ही सगळी परंपरा, शिरसाट सर आहे, शेषराव आहे, अनेक जण आहेत, व्यवहारी नवीन मित्र आहेत आमचे, अनेक जण आहेत. मी अनेकांना ओळखतो. आपली परंपरा ज्योतिरागांचा, शेतकऱ्याचा असूड हातात घेणारी परंपरा आहे. सार्वजनिक सत्य धर्म सांगणारी आपली परंपरा आहे. मूक नायक यांच्या परंपरेचे आपण पाहितो आणि तो पंथ, ती वाट, तो मार्ग डॉक्टर विजय जाधव, जाधवांचं या भूमीत वेगळंच वजन दिसते मला. काहीतरी रहस्य आहे, त्याचा अभ्यास जरा केला पाहिजे खरी गेल्या. महत्वाची माणसं जाधव, पवार, चव्हाण ही राजकारणातून नाव नाही, ती वाङ्मयातील सुद्धा नाव आहे, लक्षात घ्या. वाङ्मयाचे गरुड खांब हलवणारी माणसं आहेत का? साधी माणसं आहेत का? मुक्त छंदामधली अशांत भूमिकेचं अंतरंग ओळखणारी ही मशान आज या सर्व क्रांतीपीठाच्या साक्षीने पेटलेली आणि त्याचा सगळा दृश्य भाव तुम्ही पाहता. असा सुंदर स्क्रीन लावला, राधा वनातल्या माणसांना सुंदर दाखवणारा सुंदर फलक आहे, महत्वाचा फलक आहे. हा फलक का फक्त मंत्र्यांसाठीच असतो का? हा फलक का फक्त अधिकाऱ्यांसाठी आहे का? तो फलक आमच्यासाठीच आहे. हा फलक आमच्यासाठीच आहे. त्या निमित्तानं या संग्रहाचं प्रकाशन नव्हे, लोकार्पण समारंभ आहे. ही कविता जनतेला समर्पित केलेली कविता आहे, कारण ही जनतेची कविता आहे. अण्णाभाऊ साठे
प्रसिद्ध विधान आहे. अण्णाभाऊ साठे याचा निर्णय एका ठिकाणी भाषणामध्ये उल्लेख केलाय की जो लेखक समाजासोबत असतो त्याच्याच सोबत जनता असते. लेखक असतो. अजून एक दुसरं विधान आहे यशवंतराव चव्हाणांचं की जोपर्यंत या देशातल्या लोकभाषा या ज्ञानाच्या भाषा होत नाही तोपर्यंत कुठल्याही सुधारणेला काही महत्व नाही. असा वसा घेतलेला हा विजयी विजय आहे. म्हणून जाधवांचा विजय असलेली घोषणा महत्वाची घोषणा आहे. आता वाङ्मय यापुढे जाधवांचंच असं म्हणण्याची वेळ या समारंभात आणलेली आहे. ही शकुनाची वेळ आहे. हा शुभ शकुन आहे. आपण मानत नाही शकुन वगैरे, पण आपण मानतो. विजयच्या घरामध्ये काय होतं तर काही नव्हतं. विजयच्या घरामध्ये सगळीकडे अंधार भरलेला होता. लक्षात घ्या. आज जरी तो अत्यंत सुंदर दिसतोय त्या सुंदरतेच्या पाठीमाग त्याचं असुंदर जिंदगीचं वर्तमान आहे. लक्षात घ्या. हे काय साधं नाही. त्याने उत्तम कथा लिहिली. गेल्या 2 वर्षापूर्वी यवतमाळच्या एका संमेलनामध्ये त्याचं मी बंजारा बोलीवरचं भाषण ऐकलं होतं. त्या दिवशीच मी या माणसावर मॅड झालो, पागल झालो. मी प्रेस असतो ना त्याच्यासोबत पळून गेलो असतो. गंमत आहे, गंमत आहे. बहिणींनी चेहरा एकदम ऐकला. पण रेणुताईंचा आधार आहेच नाही या कवितेच्या पाठीमागे. मोठा आधार आहे, मोठं बॅकिंग आहे. विजयच्या त्या निर्मला सीतारामन आहे. एक प्रबळ असा पाठिंबा त्यांचा विजयला या लेखनाच्या पाठीमागे. त्याने सुंदर कथा लिहिल्या, चरित्र मालिका लिहिली त्याने. बंजारा बोली भाषेमध्ये अत्यंत महत्वाचं रिसर्च विजयनं केलेलं आहे. माझं आजही त्याला म्हणणं आहे की बंजारा बोलीवरचं अप्रतिम एखादं पुस्तक त्याने लवकरात लवकर आम्हाला वाचायला द्यावं अशी मी त्यांना सूचना विनंती या ठिकाणी करेन. आणि या सगळ्या 2-4 गोष्टींचा उल्लेख पुन्हा मी आपल्यासमोर करतो आणि मग माझं मनोगत. ही कविता काय आहे? कविता संग्रहाबद्दल एक 6-7 विधान मुद्दाम करणं अगत्याचं आहे, कारण त्यासाठी हा समारंभ घेतलेला आहे. ही कवीची जी कविता आहे तिच्यामध्ये सामाजिक बांधिलकी मला फार महत्वाची वाटते. जसा डॉक्टर विनायक यांनी अनेकदा उल्लेख केला. राबणाऱ्या माणसाची जीवन निष्ठा या संग्रहामध्ये निश्चित आहे. या कवीला अस्वस्थ कांडा बदलला पाहिजे अशी त्याची तमन्ना आहे, त्याची इच्छा आहे. हे बदललं पाहिजे. हे अंधाराचं जग बदललं पाहिजे आणि त्यासाठी तो लेखन करतोय. गोरवेना समजून घेणारी या कवीची दृष्टी मला अतिशय महत्वाची वाटते. माणूसपणाचं गाणं हेच खरं गाणं असतं. त्यांच्या मनोगत सुद्धा व्यक्त केलं की माझी कविता ही माणसांसाठी आहे आणि माणसांना सोडून, कुठली माणसं? जी फाटलेली, दुभंगलेली, घामाने भिजलेली, हाडं झिजवणारी, घामाचं सिंचन करणारी माणसं आहेत त्या माणसांसाठी मी लिहितो. जी माणसं जगण्याच्या पाठीवर अशांत आहेत अशा अशांत माणसासाठी भूमिका देऊन लिहिणारा हा कवी आहे, कथाकार आहे. हा मुद्दा मला या पुस्तकामधला फार महत्वाचा वाटतो. मी मगाशी उल्लेख केला की क्रांती नायक संत सेवालाल महाराजांची पुण्याई या कवीच्या सर्जनशीलतेला लगडलेली आहे, जोडलेली आहे. हे लक्षात घ्या.
स्थान आहे. शिक्षणच नसतं तर कांड्यावरची माणसं, नाही आबादीमधली माणसं, झोपडपट्टीमधली माणसं, वाडीवरची माणसं, वस्तीवरची माणसं कुठे राहिली असती. म्हणून सूचक पद्धतीने आणि विचारपूर्वक या कवीनं सावित्री माईला हे पुस्तक अर्पण केलंय. त्या नुसत्या 2 ओळी नाही, तर ही टोकदार आणि खंबीर भूमिका आहे की मी लिहितो कुणासाठी. मग अशी विनायकाने मातृसत्तेचा उल्लेख केला, फार महत्वाचा उल्लेख होता की स्त्रियांबद्दल लोक लिहितात का, लिहित असतील तर कसं लिहितात. पुष्कळ अनेक कवी महिलांबद्दल खोटं लिहितात. झूठ बोले कव्वा काटे, सगळं काय खरं नसतं. अनेक कवींनी लिहिलं, जात्यावरच्या ओव्याचा उल्लेख केले, पण जातं गेलं आणि चक्की आली याचा सगळ्यात आनंद स्त्रियांना झाला. हे लक्षात घ्या तुम्ही. हे काय आनंदाची गोष्टच आहे, पण ती वेगळी गोष्ट आहे. महिलांच्या अनुषंगाने गाडीवरच्या कविता तुम्ही आवर्जून वाचा. कंसामध्ये पुस्तक विकत घेऊन वाचा. वडिलांवरच्या कविता, शेतकऱ्यावरच्या कविता, या कविता असं एक काही विरुद्ध तुम्ही लावू शकत नाही. त्याला प्लेन नाही करू शकत विजयवर की त्याने अशीच कविता केली नव्हे. जिथे जिथे माणसाचे अश्रू सांडतात त्या अश्रूंची भाषा बोलणारा हा विजय. लक्षात घ्या. म्हणून या अंगाने या कविता संग्रहाचा विचार ज्योतिराव, सावित्रीमाय, डॉक्टर बाबासाहेब यांच्या लेखणीची सावली या कवितेवर आहे. किती महत्वाचं वैशिष्ट्य कवितेचे. प्रतिमा कोणती आहे, भाषा कशी आहे, अलंकार कोणता आहे, व्याकरण कसं चालतं. व्याकरण ते फेकून तिकडं मग पुत्र खाते व्याकरणाला. व्याकरणापेक्षा अंतःकरण महत्वाचं आहे. या कवीची भाषा ही व्याकरणाची भाषा मुळीच नाही, ती अंतःकरणाची तार छेडणारी भाषा आहे. हे लक्षात घ्या. म्हणून हे सगळं महत्वाचं पुस्तक आहे. हे मी वारंवार आपल्याला पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगतोय. कविता खूप लिहिली जाते सगळीकडे, उत्तम कविता लिहिते. ते शेषराव बसलेले आहे, शिक्षक अनेक जण आहेत, विलास भोरे आमचे मित्र अनेक जण आहेत, उत्तम कविता लिहितात. पण लक्षात घ्या, माणसाला धरून कविता लिहिणं, घामाला धरून कविता लिहिणं, श्रमाला मध्यवर्ती ठेवून कविता लिहिणं आणि लिहिलेली कविता सगळ्या माणसांना आपली वाटणं, ही कविता जगात श्रेष्ठ असते. अशा श्रेष्ठ जगाच्या पंक्तीमध्ये आपलं पान मांडणारा हा विजयी विजय आहे. हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. विनायकाने सांगितलं अनेक गोष्टी, मी ते सांगतो, पुढच्या करतो. तेव्हा महाराज साहेब, तुमच्या सुंदर महाविद्यालयामध्ये इतके सुंदर शिक्षक आहे मला माहीत नव्हतं. मी पुन्हा लहान होऊन पुन्हा ऍडमिशन घेतलं असतं, पण मला लहान नाही होता येत आणि मला महानही होता येत नाही. ग्रामीण महाविद्यालयामध्ये जी मुलं शिकतात ना, जी मुलं बोलतात ना, जी मुलं लिहितात ना, त्याचं हे विनायक उदाहरण आपल्या समोर बसतोय. हे लेकरू बघा, मोठ्या मोठ्या सिनेमांची जी सक्ती होती की हम लिखेंगे, या विनायकनं हळूच सांगितलं की तुम नहीं लिख सकते, हम लिखेंगे. हे लेकरांना सांगितलं. त्याच्या गाण्याची भाषा, विजेच्या कवितेची भाषा बघा, ही माणसांच्या जिभेवरची भाषा आहे आणि छापलेली भाषा ती मृत भाषा आहे. ती का खरी भाषा आहे का? भाषा तीच जी लोकांनी जतन करून ठेवलेली. केंद्र सरकारनं 2 महिन्यापूर्वी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. हा अभिजात दर्जाचा संबंध बँकेच्या अधिकाऱ्यांशी नाही,
यांनी भाषा अभिजात केली होती आणि त्या अभिजात भाषेमध्ये आपला एक खारीचा वाटा विजयन या कवितेतून उचलला. कविता संग्रह बघा, मुखपृष्ठ पाहिलं मगाशी आम्ही डिस्प्ले केले, तुम्हाला दाखवलंय काय मुखपृष्ठावर. हे मुखपृष्ठ पाहिल्यावर आपल्याला आनंदाचं हसून अजिबात फुटत नाही. आपण अस्वस्थ होतो की ही माझी परंपरा आहे आणि मला ही परंपरा बदलायची आहे. जग बदल चालू मी भाव सांगून गेले भीमराव. हे सूत्र या शीर्षकात आहे. हे का साधं शीर्षक आहे का? हे महत्वाचं रसायन आहे, हे इंधन आहे अभिधर्माच्या भाषेमध्ये. हे वाचा, रान पेटल्याशिवाय राहणार नाही. हे शांतपणे उशीसारखं झोपेला वापरण्यासारखं हे झोपेचं औषध नाहीये. हे नींद हराम करणारं औषध आहे. नींद हराम करणारं औषध आहे. साधा औषध आहे का? तेव्हा अशी कविता आज लिहिली जाते. याच्यामध्ये अनेक कवी आहेत. इथे अनेक जण बसले माझे मित्र. विनायक आहे, विजय आहे, मी स्वतः आहे. मी स्वतः कसा कवी समजतो. आणि या कवितेचा नवा इतिहास लिहावा लागणार आहे. लिहिलेल्या जुन्या इतिहासाची पानं फाडून टाकावी लागणार आहे आणि आमचा इतिहास आता आम्ही लिहू. असं बिंदू मध्ये इंधन पेटवणारी ही कविता आहे. ही साधी कविता नाहीये. मी पुन्हा पुन्हा सांगतो, हे वाक्य वारंवार सांगतो, तुमच्यावर ते बिंबवतोय की या प्रकारची कविता ही खेड्यापाड्यातून छोट्या छोट्या गावातून लिहिली जाते. छोटी छोटी मराठी साहित्य संमेलन होतात, ती जास्त सुंदर होतात. दिल्लीचं अखिल भारतीय संमेलन सुंदर झालं नाही. ताराबाई भवाळकर वगळल्यानंतर त्या संमेलनात काही नव्हतं. संमेलन पुसदला होतं, उमरखेडला होतं, वाशिमला होतं, अकोटला होतं, दर्यापूरला होतं, कळगूरला होतं, वसमतला होतं, भालकीला होतं, घनसावंगीला होतं, आंबडला होतं, जालन्याला होतं आणि ते विजयच्या कांड्यावर होतं. छोटी छोटी संमेलनं ही महत्वाची संमेलनं आहेत, कारण ती गंभीरपणे आपल्याच लोकांनी आपल्या लोकांसाठी घेतलेली संमेलन असतात की त्या समाजामध्ये स्फुल्लिंग निर्माण करायचंय, ऊर्जेचा एक दीप पेटवायचा आहे. त्यासाठी हे संमेलन आहे. गाडगे बाबांचा फोटो इथे लावलेला आहे. किती सूचक नियोजन केलं विजय बघा या कार्यक्रमाचं. हे साधं नियोजन आहे. सरस्वती माता आहेच आहे, ती आदी माता आहेच आहे, महत्वाचीच आहे. या थोर माणसानं जी कीर्तनं केली ती विद्यापीठात शिकलेल्या माणसांसाठी नाही केली. खेड्यापाड्यातली माणसं साधी साधी दोन दोन एका एका शब्दामधलं वाक्य आहे गाडगेबाबांच्या कीर्तनात. मोठं वाक्य सुद्धा नाही. त्यात करता कर्म क्रियापद काही शब्द बसू नका. आणि लोकांच्या भाषेत कीर्तन. आणि गाडगेबाबांच्या कीर्तनाचं एक अविभाज्य वैशिष्ट्य काय माहिती आहे? प्रश्नोत्तरांचं कीर्तन आहे. एक प्रश्न टाकलाय उत्तर मागितलं, प्रश्न टाकलाय उत्तर मागितलं. प्रश्न उत्तर निर्माण करणं हे खऱ्या साहित्याचं काम आहे. जे साहित्य प्रश्न निर्माण करत नाही ते वाङ्मय फोलपट आहे. ते कामाचं वाङ्मय नाही. वाङ्मयानं प्रश्न उभे केले पाहिजे की आम्हाला काय म्हणायचं ऐकून घ्या, आम्ही मोठ्या आवाजामध्ये बोलू. आणि ते सांगण्याचं काम आजच्या समकालीन आजच्या साहित्याने केलंय. आणि त्या साहित्यामध्ये डॉक्टर विजय जाधवांसारखी अनेक मंडळी, डॉक्टर विनायक पवारांसारखी अनेक मंडळी, शेषरावसारखी अनेक माणसं लिहितात. तर ते रक्ताच्या शाईने लिहितात. ती नुसती शाई नाही,
हिरव्या रंगाची किंवा कुठल्या रंगाची, काळी, पिवळी, हिरवी, जांभळी किंवा लाल. हा लाल पेन नाही, हा पेन महत्वाचाच पेन आहे. विनायकच्या गावाचं नाव पेन आहे. मी मग त्याला म्हटलं की हा पेनचा कवी, पेन घेऊन आणला कवी, आता साधा कवी हा महत्वाचा कवी. म्हणून या पद्धतीनं ही कविता तांड्यावरचा संघर्ष, तर नुसता संघर्ष नाही तर तिथला निसर्ग, डॉक्टर विजयांना कसा भुलवतो, कसा मोहित टाकतो, तो निसर्ग त्याने कवितेत मांडलेला आहे. कोरोनावरच्या कविता आहे, स्वातंत्र्यावरच्या कविता आहेत, अनेक पक्षच्या कविता आहेत. आणि उच्चांक म्हणजे वसंतराव नाईक साहेबांवरची कविता, अण्णाभाऊ साठेंवरची कविता, हा प्रतिम कविता आहे. ही एखाद्या लेखकाला 200 पानाच्या चरित्रातून सांगता येऊ नये, ते 2 पानात मी सांगितलं. मी त्याला सूचना केली, विनंती केली की वसंतराव नाईक साहेबांचं चरित्र लिहायला आता हातात घ्यायला हवं, अशी विनंती केली. आणि तो नक्की ते पण माझं पूर्ण करेल. त्या दिवशी दुसरा क्रांती दिन आपण याच कॉलेजमध्ये साजरा करू, महाराज साहेबांच्या अंगात. या सगळ्या गोष्टींचा उल्लेख मी या ठिकाणी, म्हणून मी असं म्हटलं की कोरा कागद छापून कविता होत नसते, लिहिता येते म्हणून कविता लिहिता येत नसते. शिक्षण झालं म्हणून कविता येत नसते. कविता येण्यासाठी जखमांची जमीन असावी लागते. ज्यांच्याकडे जखमांची जमीन आहे तेच क्रांतिकारक, कालजयी आणि काळाला दवसनी घालणारं लेखन करू शकतात. डॉक्टर बाबासाहेब ज्योतिराव हे आपल्याला मोठी उदाहरण आहे की जे कालजयी आहे. तेव्हा ती परंपरा बाबासाहेबांच्या सावलीमध्ये मला बसता यायला हवं, ज्योतिरावांच्या सावलीत मला बसता यायला हवं, सावित्रीमाईच्या सावलीमध्ये मला बसता यावं हवं. या प्रकारची एक तमन्ना, इच्छा प्रकट करणारा हा आमचा लाडका कवी आहे. त्याच्या समारंभाला इतके लोक, इतके विद्यार्थी गेल्या 5.5 घंट्यापासून हे जे बेगड लावून लिहितात त्यांचं बेगड ओरबाळून टाकण्याचं काम वाङ्मय करतोय. वाङ्मय हे महत्वाचं शस्त्र आहे. संत तुकाराम महाराज लिहिलंच आहे की आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमुच्या जीवाचा जीवन, शब्द वाटो धन जन होता सांग, की जनतेला लोकांना शब्द वाटू आम्ही आणि त्यांच्यामध्ये बदल घडून आणू, अशी एक प्रार्थना, अशी एक प्रतिज्ञा घेऊन आलेला हा कवी आहे. त्याने एका ठिकाणी म्हटलंय, शेवटचं वाक्य सांगतो, मग माझं पसरलेलं भाषण आखडतं घेतो, आवडतं घेतो, संपवतो, त्याचं सुख वाचवतो, त्याचा एंड करतो, त्याची सांगता करतो, त्याचा समारोप करतो आणि थांबतो. विजयच्या मनोगतात 2-4 गोष्टी नीटपणे ऐका आणि वाचा. त्याने एका ठिकाणी असं म्हटलं की नुसतं कल्पनेसाठी लिहित नाही, मला त्याची गरज वाटत नाही. त्याने कवित असं म्हटलं की ही कसली शांतता. बघा डॉक्टर विजय जाधवांचे शब्द आहेत, माझे नव्हे. ही कसली शांतता, आक्रोश कुठे गेलाय, मी माणसातला माणूस की माणसातला माणूस आपल्यात गेलाय. अशा भावना व्यक्त करणारी ही कविता, याडी नावाची कविता, अप्रतिम कविता, आईची कविता. या कवितेमध्ये खेड्यातला, वाडीतला, तांड्यातला कोणत्याही माणसाला त्याची स्वतःची आई सापडू शकते इतकी ती अस्सल कविता आहे. ही सगळ्यांची याडी, ही माझी याडी, ही तुमची याडी आहे, सगळ्यांची याडी आहे. ही याडी कशी आहे? या याडीवर संत परंपरेचा, वारकरी परंपरेचा, भजनाचा, कीर्तनाचा एक संस्कार आहे. ती धैर्यवान आहे.
पुढची फार महत्वाची गोष्ट मी त्याने सांगितली. ती अशी गोष्ट आहे की जे लोक उपाशी राहत होते, ज्यांना 2 टाइम जेवायला मिळत नव्हतं, अशा माणसांना आपल्या ताटात ते घास देणारी याडी आहे. लक्षात घ्या, किती मोठं काम आहे. साधी वाक्य 2-3 काही वाटत नाही वाचल्यावर, पण इतकं उदार अंतःकरण या याडीचं आहे की आपलं पोट रिकामं राहत चालतं, पण आजूबाजूचे लोक, आपल्या भोवतीचे लोक, शेजारी लोक उपाशी राहता कामा नये. असा याडीचा एक दानत गुण या कवितेत मला अतिशय महत्वाचा वाटतो. तो पवित्र वाटतो, तो महान मंगल वाटतो मला, तो क्रांतिकारी वाटतो. नाही तर हा काळ अप्पल पोट्यांचा काळ आहे. माझं तर खातोच, मी तुझंही खातो. अशा एका वाईट वातावरणामध्ये एखादी याडी 100 वर्ष जगलेली, तिला असं वाटतं की आपल्या ताटातले सगळे घास जे उपाशी आहेत त्यांना आपण भरवले पाहिजे. किती उदात्त, किती पवित्र गोष्ट आहे. तर ती विजयने नेमकी पकडली आणि ती याडी नावाच्या कवितेत त्याने मांडलेली. संवाद वसंतरावांच्या नावाच्या कवितेचा उल्लेख मगाशी केला, जरूर वाचा, न चुकता वाचा. एक दीर्घ कविता आहे. त्या कवितेमध्ये विजयनं वसंतरावांच्या पूर्वी एक विधान घातलेलं आहे. फार महत्वाचं विधान आहे ते, फार उद्बोधक उदाहरण आहे. उदाहरण असं आहे की शेतीच्या बांधावर उभे असलेले मुख्यमंत्री, श्रम संस्कृतीशी जोडलेले आणि अनुकंप पावणारे मुख्यमंत्री, खुर्ची गेली तरी चालेल पण शेतकऱ्याचे प्रश्न मिटले पाहिजेत असं व्रत धारण करणाऱ्या वसंतरावांबद्दलची भावना त्याने ज्या कळवळ्याने व्यक्त केली, तो कळवळा मला अतिशय महत्वाचा वाटतो. एक शेवटची गोष्ट मी इथे सांगतो. तुम्ही म्हणता गोष्ट सांगता सांगता चांगलीच आपली मजा घेऊ लागलेली आहे. तर शेवटची खरी खरी गोष्ट, मी एकही शब्द कोणाची शपथ घेऊन सांगतो, मी खोटं नाही बोलतो. कोणाची सगळं खरं. माझा नेहमीचा स्वभाव आहे की आपण खरं सांगायचं आणि खरेपणाच्या बाजूने उभं राहायचं. त्यासाठी तेव्हा मालानी साहेबांची, त्यांच्या सगळ्या ट्रस्टींची, प्राचार्य महोदयांची मी खुल्या अंतःकरणाने कृतज्ञता व्यक्त करतो की फार एका क्रांतिकारक समारंभामध्ये एका शेतकऱ्याच्या लेकराला मी निमंत्रित केले. हा आनंद, मी खूप भाषणं केली, विनायकने मी, आम्ही राज्यभर फिरतो. पण खरं सांगू, वाशिम हे मी बसेन की बात उभे आहे. माझ्या अंतःकरणाचा शब्द झाला आज. त्या वाशिममध्ये मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. महाराज साहेबांचं दर्शन घ्यायसाठी तर नक्की पण आहे. त्यांना शतायुषी 1.5 शतायुष होण्याच्या माझ्या सदिच्छा आहे. इतकं सुंदर काम तुम्ही करता. तुम्ही अमृत प्राशन केलंय सर. तुमच्या शतकी महोत्सवामध्ये मी भाषण करणार. तेव्हा विनायकचे 50 सिनेमा झाले असतील, 100 तेव्हा गाण्याने आदेश दिले दिसताना एक गाणं बोलली, तुम्ही सांगितलं. इतके सुंदर विद्यार्थी आपण घडवले शिक्षक म्हणून. शिक्षकाचा काय रोल काय असतो? हे मेरे वेतन के लोक असं नसतं शिक्षकाचं काम. शिक्षक हा काही भूमिका घेऊन उभा असतो आणि अशी मंडळी तुम्ही निवडली या संस्थेमध्ये. विजय सारखा एक शिक्षक तुम्ही इथे उभा केला आणि त्याने फार सुंदर वाक्य सांगितलं. मला काल 2-3दा सांगितलं की सर, या समारंभाला मी 50-60 विद्यार्थ्यांना विशिष्ट खास करून निमंत्रित केलं. म्हटलं का?
त्यातून एक जरी लेखक झाला उद्या, एक जरी लेखिका उभी राहिली या मुलीतून, तर उत्कृष्ट फक्त झालो असं म्हणाला. किती मोठी भावना आहे. असं सुपा एवढं काळीज लेखकाला करता यायला पाहिजे. असं सुपा एवढं काळीज घेऊन आला हा कवी आहे. तेव्हा पुन्हा एकदा या राजस्थान महाविद्यालयाच्या सर्व संस्थाचालकांना, पादारी साहेबांना, प्राचार्य महोदयांना, विजयवर प्रेम करणाऱ्या सर्व प्राध्यापक मित्रांना, अजून ते माझे सगळे मित्र झालेले, या सगळ्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो की महत्वाचा हा समारंभ तुम्ही घेतलेला आहे. एका परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला, एका सच्च्या प्राध्यापकाला, ज्याने उपाशी तापाशी लावून पोटात काटे घालून शिक्षण पूर्ण केलं आणि वरिष्ठ महाविद्यालयात तो प्राध्यापक झाला, ही गोष्ट भूषणाची गोष्ट आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. सौ रेणू वहिनींचा मी उल्लेख विशिष्ट करेल की त्यांनी विजयला सतत धीर दिला, दिलासा दिला. म्हणून अशांत भूमिकेचं अंतरंग उभं राहिलेलं आहे. तेव्हा त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. डॉक्टर पायल रेवती यांनाही मनापासून मी आशीर्वाद देतो की या दोन लेखी एका खंबीर बापाच्या पाठीमागे बाबा तुम्हीही आम्ही सोबत आहोत. लेखी जास्त कुणाच्या, लेखाचा नाही भरोसा नाही. जरा लफंडर असतात मुली फार इमानी. माझी मुलगी जर्मनीमध्ये आहे, फिलिप नावाच्या सिटीमध्ये मोठ्या उद्योगात काम करते, ऍपल नावाच्या कंपनीमध्ये. किती गौरव वाटतो की अरे आपण लहानपणी विमाना युवाईन असं पाहायचं. त्या विमानात देखील मला चारदा बसवलं आणि युरोप दाखवला. हे देखील करू शकतात. रेवतीला, पायलला मनापासून आशीर्वाद देतो की अशा लेखी सगळ्या माणसांना भेटो. माझं लेखन हे अधिक जोमानं करू शकेल ती विजयची खरी प्रेरणा आहे. म्हणून रेणुताई, डॉक्टर पायल, कुमारी रेवती यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. गजू हे आमचं तिसरं लेखू आहे, सूत्रसंचालन करणारे. सूत्रसंचालनवाले इतकं बोलतात की ते वक्त्याला बोलू देत नाही. पण हा वाद निघाला. मोजक्या भाषेमध्ये नेमक्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीची कशी ओळख करून द्यावी, नाही तर वक्ता भलताच परिचय भलताच असतो. तेव्हा विजयचे आणि काळे सरांचे या दोन बंधूंनी अप्रतिम संचालन केलं आणि या समारंभाची वाङ्मयी महत्ता वाढवली, गुणवत्ता वाढवली. आणि इतका सुंदर ऑडियन्स. मी पुण्यामध्ये अनेक कार्यक्रम करतो, 10, 15, 20 माणसं, 21 रुपये देत नाही माणूस, 200 लोक आहेत आणि अजून हटलेले नाही. बाहेर जेवण वाट पाहते, पण त्याची पर्वा त्यांनी नाही केली. की आधी चिंतनाचं खाद्य, मग ताटातलं खाद्य. आधी विचाराचं अन्न, नंतर पोटाचं अन्न. ही भूक जागवणारा हा लोकार्पण सोहळा. तेव्हा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेतो. आदरणीय महाराज साहेबांचे आशीर्वाद घेतो आणि एक आपण सुंदर महाविद्यालयात मला निमंत्रित केलं विनायकला, आम्हाला त्याबद्दल आपल्या मनात राहतो. आणि परत एकदा रेणुताईचं, डॉक्टर विजयचं, रेवतीचं आणि डॉक्टर पायलचं क्रांतिकारक अभिनंदन करतो आणि